Good morning, students. This is our next lecture in our second term. तुम्हाला एक्झामची नोटीस मिळाली का? एक्झामचे फॉर्म्स भरायचे आहेत ऑनलाईन आजपासून आहेत आणि तो जो फॉर्म पाठवलेला आहे त्या वेबसाईटवरती जाऊन काय करायचं आहे, तुम्हाला फॉर्म भरायचे आहेत एक्झामचे. म्हणजे मग तुम्हाला सीट नंबर मिळेल. तुमची जी 18 जानेवारीपासून ते एक्झाम आपण पोस्टपोन केलेली आहे. न्यू टाईम टेबल 1 फेब्रुवारीपासून शक्यतो स्टार्ट होईल आणि हे तुम्हाला लवकरच समजेल. ओके, लक्षात आलं? ओके, सो वी आर डिस्कसिंग अबाउट आर फर्स्ट चॅप्टर इन सेकंड सेमिस्टर. सेकंड सेमिस्टरमधला फर्स्ट चॅप्टर जो आहे एंट्राप्रेनरशिप अँड इम्पॉर्टन्स ऑफ एंट्राप्रेनरशिप हा स्टार्ट केलेला आहे. Yesterday we discussed about the meaning of entrepreneurship and also we start discussion about the importance of entrepreneurship. We already discussed 3 points, that is develop new markets, then discover new sources of material, and then third capital resources. Today onwards we will discuss another points. Fourth point is introduces new technologies. एंट्राप्रेनर काय करतो? एंट्राप्रेनर न्यू टेक्नॉलॉजीज काय करत असतो? इंट्रोड्यूस करत असतो. काही जे काही नवीन आहे, बरोबर, हिज न्यू आयडियाज, हिज ऑर हर न्यू आयडियाज, डिफरंट ओपिनियन्स, तो सगळं फॉलो करतो आणि आपल्या बिझनेसमध्ये तो काय करत असतो, ते सगळं इम्प्लिमेंट करत असतो. एंट्राप्रेनर इंट्रोड्यूस समथिंग न्यू ऑर समथिंग डिफरंट एव्हरी इयर. तुम्हाला माहिती आहे दरवेळेस काय होते की प्रत्येक वेळी टेक्नॉलॉजी चेंज होत असते. आता सुद्धा सगळीकडे हे वार आहे की व्हॉट्सअपचं काही नवीन व्हर्जन येणार आहे किंवा नवीन काही चॅनल येणार आहे. एक मिनिट. बरोबर, टेक्नॉलॉजी चेंज होती. व्हेकल्समध्ये सतत नवीन नवीन चेंजेस होत असतात, मॉडेल्समध्ये नवीन नवीन चेंजेस होत असतात, प्रॉडक्ट्समध्ये पण काय होत असतात, चेंजेस होत असतात. मग हे चेंजेस आणतं कोण? तर एंट्राप्रेनर. बरोबर, ही इंट्रोड्युसेस न्यू टेक्नॉलॉजीज. देर आर न्यू टेक्नॉलॉजीज अँड न्यू प्रॉडक्ट्स. ऑल ऑफ दीज आर इंटेंडेड. कशासाठी असतं सगळं हे? टू सॅटिस्फाय ह्युमन नीड्स. ही वॉन्ट टू सॅटिस्फाय his consumers needs, his customers needs, and that's why he introduces new technologies in his business. Okay, next point आहे क्रिएट एम्प्लॉयमेंट. ह्याच्या पुढचा नेक्स्ट पॉईंट पण होता जनरेशन किंवा जनरेट एम्प्लॉयमेंट वगैरे आहेत. तो एक कंबाईन केलं मी आणि हा एकच पॉईंट ठेवला, क्रिएट एम्प्लॉयमेंट. तो काय करतो? एम्प्लॉयमेंट क्रिएट करतो. द बिगेस्ट एम्प्लॉयर इज द प्रायव्हेट बिझनेस सेक्टर. तुम्ही बघितलं की गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये सध्या काही जॉब्स अवेलेबल नाहीत, एक्झाम होत नाहीत MPSCच्या, पोलीस भरतीच्या. तुमच्या कानावरती असेल. म्हणजे गव्हर्नमेंटचं काय आहे सध्या की गव्हर्नमेंटपेक्षासुद्धा प्रायव्हेट सेक्टरमध्ये काय आहे की जॉबच्या ऑपॉर्च्युनिटी जास्त आहेत. मिलियन्स ऑफ जॉब्स आर प्रोव्हायडेड बाय द फॅक्टरीज. MIDC कित्येक म्हणजे मिलियन्स एम्प्लॉयमेंटच्या ऑपॉर्च्युनिटीज प्रोव्हाइड करत असते. सर्व्हिस इंडस्ट्रीज, ॲग्रिकल्चरल एंटरप्राइजेस अँड स्मॉल स्केल बिझनेसेस अल्सो प्रोव्हाइड सर्व्हिसेस टू द कस्टमर. बरोबर आहे की नाही? काय आहे की हे सगळे लोक म्हणजे एंट्राप्रेनर काय करतो, स्वतःला तर तो बिझी ठेवतोच, पण बाकीच्या लोकांना पण तो काय करत असतो की एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी अवेलेबल करून देत असतो. आणि सो एंट्राप्रेनरशिप इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर एव्हरी नेशन, फॉर एव्हरी कंट्री. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे आणखी एम्प्लॉयमेंट जनरेशन. हा पण पॉईंट मी ह्याच्यामध्ये मर्ज केलेला आहे. आता याच्यामध्ये काय की ग्रोईंग अनएम्प्लॉयमेंट. तुम्हाला माहिती आहे, मी हा पॉईंट मागच्या एका लेक्चरला मी तुम्हाला एक्सप्लेन केलेला होता की काय आहे, आपण म्हणतो सगळीकडे बेकारी आहे, नोकऱ्या मिळत नाहीत. आणि का मिळत नाहीत? कारण काय आहे की तुमची तेवढी ॲबिलिटी नसते, तुम्ही स्वतःची तयारी केलेली नसते.
सो ग्रोईंग अनएम्प्लॉयमेंट इज अ सिरियस प्रॉब्लेम ऑफ आर नेशन. त्यात इंडियामध्ये तर फारच मोठे अनएम्प्लॉयमेंट आहे. आपण त्याचे टाईप्स वगैरे पण स्टडी केलेले आहेत. सो एंटरप्रेनर्स जनरेट एम्प्लॉयमेंट बोथ डायरेक्टली अँड इनडायरेक्टली. डायरेक्टली सेल्फ एम्प्लॉयमेंट ॲज एंटरप्रेनर, स्वतःला तो बिझी ठेवतो, स्वतःला तो सेल्फ एम्प्लॉयमेंट असते. आणि इनडायरेक्टली बाय स्टार्टिंग मेनी इंडस्ट्रियल युनिट्स विच ऑफर्स जॉब्स. इनडायरेक्टली कशी प्रोव्हाइड करतो तो खूप सारे जॉब्स आपल्या हाताखालच्या लोकांना प्रोव्हाइड करत असतो. म्हणजे एंटरप्रेनर्स ऑफर्स डायरेक्टली अँड इनडायरेक्टली एम्प्लॉयमेंट टू द पब्लिक. आले लक्षात. नेक्स्ट आहे इन्क्रीज इन नॅशनल इन्कम. काय रे नॅशनल इन्कम मीन्स? तुम्ही लगेच समोर असता तर मला सांगितलं असतं राष्ट्रीय उत्पन्न, बरोबर आहे, मला माहिती आहे. पण म्हणजे काय तर नॅशनल इन्कम इन्क्लूड्स गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस्ड इन द कंट्री. आपल्या कंट्रीमध्ये जे काही गुड्स और सर्व्हिसेस आपण प्रोव्हाइड करतो ते सगळं काय येतं नॅशनल इन्कममध्ये येतं. द डिमांड इन्क्रीजेस ड्यू टू इन्क्रीज इन पॉप्युलेशन. बरोबर आहे ना. लोकसंख्या जशी वाढेल तसं काय होतं की डिमांड इन्क्रीज होत राहते. अँड स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, आणि त्याचा इफेक्ट पण काय होतो स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगवरती होत असतो. अँड इन्क्रीजिंग नंबर ऑफ एंटरप्रेनर्स आर रिक्वायर्ड टू मीट दिस इन्क्रीजिंग डिमांड. पॉप्युलेशन इन्क्रीज झालं की डिमांड इन्क्रीज होते, आणि ही डिमांड फुलफिल करण्यासाठी एंटरप्रेनर्स काय करतात, मोर प्रोडक्शन घेतात. मोर प्रोडक्शन घेतलं की मोर सेल होतो. मोर सेल झालं की काय होतं, पुन्हा सगळ्यांना एम्प्लॉयमेंट मिळतो. सगळ्यांच्यात ती सायकल आहे, सांगितली होती मी तुम्हाला खूप वेळा. ओके. दस एंटरप्रेनरशिप सर्व्स टू इन्क्रीज द नॅशनल इन्कम. म्हणजे एंटरप्रेनर्स काय करतात, हे नॅशनल इन्कम इन्क्रीज करण्यासाठी हेल्प करतात. ओके. नेक्स्ट आहे बॅलन्स्ड रिजनल डेव्हलपमेंट. रिजनल इम्बॅलन्स हा टॉपिक तुम्ही फर्स्ट सेमला सगळ्यांनी शिकलेला आहात, बरोबर, आठवते का? त्यातलाच हा काय आहे बॅलन्स्ड रिजनल डेव्हलपमेंट. म्हणजे काय, समतोल भौगोलिक काय म्हणायचं, रिजनल विकास, समतोल विकास म्हणूया आपण प्रत्येक विभागाचा. हा कसं काय हेल्प करतो. द ग्रोथ ऑफ इंडस्ट्री अँड बिझनेस लीड्स बेनिफिट्स लाईक ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज, हेल्थ, एज्युकेशन, एंटरटेनमेंट एट्सेट्रा. बघा एखाद्या, आता तुम्ही म्हणता की पुण्यामध्ये खूप सारं ग्रोथ आहे, मुंबईत आहे, सगळ्या लोकांचे लोंढे पुण्यामध्ये येत असतात सारखे का, तर तिथे एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी जास्त आहे. IT इंडस्ट्री आहे, MIDC आहे, वेगवेगळ्या कंपन्या आहेत. मग इथे काय होतं की जसं इंडस्ट्री वाढली की तिथलं पॉप्युलेशन वाढतं, मग तिथं स्कूल वाढतात, मग वेगवेगळ्या सर्व्हिसेस देणारे लोक येतात, बरोबर, सगळंच येतं तिथे. आणि मग काय होतं की तेवढंच रिजन काय होतं डेव्हलप होतं. मग पण एंटरप्रेनरशिप काय करते की व्हेन द इंडस्ट्रीज आर कॉन्सन्ट्रेटेड इन सिलेक्टेड सिटीज, डेव्हलपमेंट गेट्स लिमिटेड टू दिस सिटीज. बरोबर ना, तेवढ्या सिटीपुरतीच ती डेव्हलपमेंट लिमिटेड राहते. बट काय होतं, ड्यू टू कॉम्पिटिशन और ड्यू टू इन्क्रीजिंग कॉम्पिटिशन इन अँड अराउंड सिटीज, एंटरप्राइजेस सेटअप इन स्मॉलर टाउन्स. आणि मग गव्हर्मेंट सेज वाचा म्हटलं होतं मी तुम्हाला, SEZ वाचलं का कोणी? नाही वाचलं, पहा तुम्ही नंतर नेटवरती तुमच्या गुगलला सर्च करा सेज प्रकार काय आहे, SEZ, स्पेशल इकॉनॉमिक झोन. तर गव्हर्मेंट काय करतं की ह्या स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये तुम्ही तुमचे एंटरप्राइज, तुम्ही तुमचे बिझनेस स्टार्ट करावेत म्हणून तुम्हाला सबसिडीज देते, अनुदान देतं, वेगवेगळ्या प्रकारचं सहाय्य करतं. ठीक आहे. आणि दिस हेल्प द डेव्हलपमेंट ऑफ बॅकवर्ड रिजन. आणि त्याच्यामुळे काय होतं की हे बॅकवर्ड रिजन जे आहेत ते काय व्हायला, डेव्हलप व्हायला मदत होतात. समजलं. नेक्स्ट आहे बेटर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग म्हणजे राहणीमानाचा दर्जा. हा काय आहे की एंटरप्रेनरशिपमुळे काय होतो, बेटर होतो, चांगला होतो. कसा होतो, एंटरप्रेनर्स प्ले ॲन इम्पॉर्टंट रोल इन अचिव्हिंग ए हायर रेट ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ. सांगितलं मी तुम्हाला, तो जास्तीत जास्त प्रोडक्शन करतो, एम्प्लॉयमेंट प्रोव्हाइड करतो, खूप साऱ्या लोकांना रोजगार मिळतो. ते लोक पुन्हा काय करतात, त्यांच्या नीड फुलफिल करण्यासाठी डिमांड करतात. मग डिमांड इन्क्रीज होते, मग नवीन इंडस्ट्रीज येतात, नवीन इंडस्ट्री आले की नवीन एम्प्लॉयमेंट जनरेशन होते, पुन्हा त्यांना रोजगार मिळतो, त्यांच्या नीड फुलफिल करण्यासाठी वेगळ्या इंडस्ट्री येतात, सायकल चालू राहते. दे प्रोड्यूस अँड सप्लाय क्वालिटी गुड्स ॲट लोअर कॉस्ट. As the prices of commodity increases, the consumer gets the power to buy
more goods for their satisfaction. In this way, they help to improve the standard of living of the people. जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचं गुड्स और सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्याचा एंटरप्रेनर्स काय करत असतो, सतत प्रयत्न करत असतो. का? ड्यू टू कॉम्पिटिशन. बरोबर आहे ना, कॉम्पिटिशनमुळं. आणि त्याच्यामुळे काय होतं की लोकांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ऑल्सो बेटर होण्यास हेल्प होते. देन नेक्स्ट आहे क्रिएटिंग इनोव्हेशन. सतत पहिलाच पॉईंट होता मला वाटते, काय करत असतो, इनोव्हेशन करत असतो की आपल्या प्रॉडक्टची कॉस्ट कमी कशी होईल, आपल्याला जास्तीत जास्त प्रॉफिट कसा होईल, आपल्याकडे जास्तीत जास्त कस्टमर कसे ॲट्रॅक्ट होतील, यासाठी तो काय करतो, वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स करत असतो. बरोबर. सो ॲन एंटरप्रेनर इज ए पर्सन हू ऑलवेज लुक आउट फॉर चेंजेस. ही प्रोड्युसेस न्यू आयडियाज अँड न्यू कॉम्बिनेशन ऑफ फॅक्टर्स. ही ऑलवेज ट्राय टू इंट्रोड्यूस न्यू टेक्नॉलॉजीज ऑफ प्रोड्युसिंग गुड्स अँड सर्व्हिसेस. सतत नवनवीन प्रयोग करत असतो, प्रयोगशील असतो तो. बरोबर. आणि त्यामुळे काय होतं की त्याला जास्तीत जास्त प्रॉफिट मिळवण्यासाठी तो काय करतो, हे वेगवेगळे इनोव्हेशन करण्याचा प्रयत्न करतो. सो एंटरप्रेनरशिप हेल्प्स इन इन्क्रीजिंग प्रोडक्टिव्हिटी अँड कॅपिटल फॉर्मेशन ऑफ ए नेशन. द डेव्हलपमेंट ऑफ एंटरप्रेनरशिप इज अनएव्हॉइडेबल इन द इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऑफ ए कंट्री. काय आहे की प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज करण्यासाठी एंटरप्रेनरशिप खूप हेल्प करते. कॅपिटल फॉर्मेशन आपल्या नेशनचं कॅपिटल फॉर्मेशन, भांडवल उभारणी करण्यासाठी एंटरप्रेनरशिप खूप गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे. आणि जर इफ वी वॉन्ट टू डेव्हलप आर इकॉनॉमी देन वी हॅव टू डेव्हलप एंटरप्रेनरशिप. विदाऊट एंटरप्रेनरशिप वी कांट डेव्हलप आर इकॉनॉमी. सो एंटरप्रेनरशिप development is an unavoidable part of any nation, of any country. न टाळता येणारा पार्ट आहे. समजले का हे? आता मी नेक्स्ट लेक्चरला तुम्हाला याच्या सगळ्या नोट्स देईन. काय केलं आपण, इम्पॉर्टन्स ऑफ एंटरप्रेनरशिप हा पार्ट डिस्कस केला. काय होतं याच्यामध्ये, हे सगळे 9 पॉईंट होते. डेव्हलप न्यू मार्केट्स, डिस्कवर्स न्यू सोर्सेस ऑफ मटेरियल, कॅपिटल रिसोर्सेस, introduces new technologies, create employment, increase in national income, balanced regional development, better standard of living and creating innovation. Okay, so importance of entrepreneurship is completed here. Okay, bye bye.